खरं म्हणजे एखादा शेतकरी या ठिकाणी ग्रामीण भाग असल्यामुळं शेतकरी कुटुंबातली मंडळी आहेत, यामुळे वेळेवर पैसे मिळत नाहीत, त्यामुळे एखाद्या वेळी जर वीज बिल थकीत राहिलं तर यांचं वसुली पथक डायरेक्ट येऊन डांबावून लाईट कट केल्यामुळं तो शेतकरी किंवा तो ग्राहक रात्रभर अंधारात राहून दुसऱ्या दिवशीशिवाय त्याला वीज मिळत नाही आणि हा अन्याय होऊ नये म्हणून शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे। दुसरी साहेब गोष्ट अशी आहे की तुमचे जे कर्मचारी आहेत ते ग्राहकांना चुकीचा संदेश देऊन स्मार्ट मीटर बसवावे अशी सक्ती करतात, ही सक्ती थांबली पाहिजेत, ही सक्ती होता कामा नये। आणि हा सर्व अन्याय जर आपण येणाऱ्या काळात जर थांबवला नाही तर गावागावातील ग्राहकांना आम्ही आवाहन करतो की येणाऱ्या असा जर कोण वीज कनेक्शन कट करायला आला किंवा स्मार्ट मीटर जबरदस्ती बसवायला आला तर त्या ठिकाणी यांच्या कर्मचाऱ्याला धरून ठेवा आणि शिवसेनेला फोन करा, आम्ही तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करू असं या ठिकाणी मी आवाहन करतो। आणि साहेब लवकरात लवकर तुम्ही या निवेदनाचा तात्काळ विचार करून तुमच्या खालच्या कर्मचाऱ्यांना आदेश द्यावे अशी शिवसेनेच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।